क्लिअर आहे. चला नवीन पॉइंट कडे जायचं का रे मुलांनो? नवीन पॉइंट कडे जाऊयात आपण. खूप मस्त पॉइंट आहे तो आहे allotropy of 15 group element. Guys, put on the next heading allotropy of 15 group element. Allotropy of 15 group element. What is my allotropy guys? All allotrop म्हणजे काय रे मुलांनो? Allotrop. Allotrop म्हणजे काय? केमिकली सेम, केमिकली सेम, फिजिकली म्हणजे दिसायला वेगळे, फिजिकली डिफरंट इज कॉल्ड एज allotrop. आता ह्या allotrops हे 15 ग्रुप एलिमेंटचे कोणकोणते ते बघायचं मुलांनो. खूप जबरदस्त एक्सप्लेनेशन देणार आहे आणि हा जो चार्ट आहे खूप तुमचा मस्त तुमच्या डोक्यामध्ये बसणार आहे. तर आपले एलिमेंट्स कोणकोणते आहेत ना? 15 ग्रुपचे एलिमेंट बघतो ना. नायट्रोजन, नायट्रोजनचे 2 अलोट्रॉप्स आहेत मुलांनो. पहिल्या अलोट्रॉपचं नाव आहे अल्फा अलोट्रॉप, दुसऱ्या अलोट्रॉपचं नाव आहे बीटा अलोट्रॉप. क्लिअर आहे का? अल्फा नायट्रोजन, नायट्रोजनचे 2 अलोट्रॉप आहेत, अल्फा नायट्रोजन आणि बीटा नायट्रोजन. अल्फा नायट्रोजनचं दुसरं नाव आहे क्युबिक आणि बीटा नायट्रोजनचं दुसरं नाव आहे हेक्सागोनल. हा पॉइंट क्लिअर आहे का? कमेंट येऊ द्या. नायट्रोजनचे 2 फॉर्म आहेत, अल्फा आणि बीटा. अल्फाचं नाव आहे क्युबिक आणि बीटाचं नाव आहे हेक्सागोनल. क्लिअर आहे? ओके. आता जाऊयात फॉस्फरस कडे गाइस. आता जाऊयात फॉस्फरस. फॉस्फरसचे 3 प्रकार आहेत मुलांनो. किती प्रकार आहेत? 3 प्रकार आहेत. पहिला फॉस्फरस आहे, पेनचा कलर कसा आहे बघा, व्हाईट फॉस्फरस आहे. दुसरा फॉस्फरस आहे रेड फॉस्फरस आहे आणि तिसरा फॉस्फरस आहे, तिसरा फॉस्फरस मी ब्लॅक घेऊ शकणार नाही कारण स्क्रीनच ब्लॅक आहे. तिसरा फॉस्फरस आहे ब्लॅक फॉस्फरस. फॉस्फरस किती प्रकारचे आहेत? 3 आहेत, व्हाईट, रेड अँड ब्लॅक. व्हाईट, रेड आणि ब्लॅक. आणि हा फॉस्फरस हा काहीच लक्षात घ्या इकडे, फॉस्फरस मध्ये हा जो व्हाईट फॉस्फरस आहे मोर रिएक्टिव्ह असतो. कसा असतो? मोर रिएक्टिव्ह असतो. मोर रिएक्टिव्ह असल्यामुळे व्हाईट फॉस्फरसला अंडर वॉटर ठेवतात, पाण्याखाली ठेवतात. अंडर वॉटर ठेवतात, पाण्याखाली ठेवतात, कारण तो जर एअरला एक्सपोज गेला तर आग लागू शकते मुलांनो, आग लागू शकते. क्लिअर आहे का? हा व्हाईट फॉस्फरस कसा असतो? खूप रिएक्टिव्ह असतो, मोर रिएक्टिव्ह असतो. आणि हे सगळे फॉस्फरस, हे सगळे जे फॉस्फरस आहेत हे P4 युनिट मध्ये असतात. दे आर ऑल आर टेट्राएटॉमिक. ऑल आर टेट्राएटॉमिक. पॉइंट क्लिअर आहे मुलांनो? आणि व्हाईट फॉस्फरस एलोट्रॉप्स बद्दल आपल्याला खूप डिस्कस करायचं, खूप डीप मध्ये जायचं. तोपर्यंत वरवर आपण बघूयात, नंतर सेपरेट पॉइंट टाकूयात एलोट्रॉप्स ऑफ फॉस्फरस मध्ये. तर आता जाऊयात, नेक्स्ट आहे एएस कडे जाऊयात. एएस कडे जाऊयात. एएस चे 3 एलोट्रॉप्स आहेत मुलांनो. तर आता 3 एलोट्रॉप्स ऑफ एएस है ना, कोणकोणते आहेत बघा मुलांनो. पहिला आहे, याची ट्रिक सांगतो तुम्हाला, गायब. याची ट्रिक्स काय आहे? गायब. गायब मध्ये ए कट करा, GYB, GIB, GYB, गायब. म्हणजे बघा मुलांनो, पहिला आहे ग्रे, बरोबर का? दुसरा काय असेल? वाय असेल, म्हणजे येल्लो असेल. सेकंड वन इज येल्लो है ना. अँड थर्ड वन इज बी आहे ना, बी फॉर ब्लॅक. पॉइंट क्लियर आहे? सो व्हाट इज द ट्रिक्स फॉर द आर्सेनिक एलोट्रॉप? गायब, GYB, GYB, ग्रे येल्लो ब्लॅक, ग्रे येल्लो ब्लॅक. पॉइंट क्लियर आहे? कमेंट्स येऊ द्या. पॉइंट क्लियर असेल तर कमेंट्स येऊ द्या. हो 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 किंवा नो टाकू शकता तुम्ही. सगळ्यांच्या कमेंट्स आल्या पाहिजेत. बाकी कमेंट्सला काही हे आहेत का तुम्हाला? पैसे पडले काय तुम्हाला? तस का पैसे पडत असल्यासारखंच बोलता तुम्ही? हा,
चव्हाण तुमचे भाऊ पण आहेत का? लेक्चर्स बघतायत का? ओके, व्हेरी गुड. चला नवीन पॉइंट कडे जाऊयात मुलांना. आपण नवीन आहे एसबी कडे जाऊयात. आपण कुणाकडे जाऊयात? एसबी. एसबी ची जी ट्रिक आहे, एसबी ची जी ट्रिक आहे गाईस, मी महिना असतो ना, मी MEY, ही त्याची ट्रिक्स आहे. आता मला ही काय त्याची ट्रिक्स आहे, ट्रिक्स ना. मी आता एसबी ला सेंटर मध्ये लिहितो मी, है ना. एसबी चे किती अलोट्रॉप्स आहेत बघा मुलांनो, मी म्हणलेला मी तुम्हाला. पहिला कसा असेल, एम पासून असेल. पहिला आहे मेटॅलिक, पहिला काय आहे? मेटॅलिक आहे. दुसरा काय आहे? ई आहे ना, दॅट इज व्हॉट? एक्सप्लोजिव्ह. एक्सप्लोजिव्ह म्हणजे स्फोट वगैरे होतो. आणि तिसरा काय आहे मुलांनो? वाय आहे, म्हणजेच काय असेल? येल्लो असेल. दॅट इज व्हॉट? GYBMEY. हे दोन ट्रिक्स न तुम्हाला पूर्ण अलोट्रॉपी क्लिअर होते. त्यामध्ये हे महत्वाचं आहे आणि अगोदरच्या स्लाइड मध्ये GYB महत्वाचं आहे. पॉइंट क्लिअर झाला का? दॅट्स एंड ऑफ द अलोट्रॉपी गाइज. सो पुट ऑन द नेक्स्ट हेडिंग. पुट ऑन द नेक्स्ट हेडिंग गाइज, अलोट्रॉप ऑफ फॉस्फरस. फॉस्फरसला टाका हेडिंग मध्ये. फॉस्फरस कडे बघतोय आपण. ह्यामध्ये पहिला फॉस्फरस आहे मुलांनो, व्हाईट फॉस्फरस. व्हाईट फॉस्फरस हेडिंग टाका. हा व्हाईट फॉस्फरस आपण व्हाईट पेन नच लिहायचं. हा कसा असतो? हा पहिला पॉइंट लिहून घ्या मुलांनो. डिस्क्रीट P4 युनिट असतो हा. डिस्क्रीट P4 युनिट असतो. म्हणजे तो P4 नच बनलेला असतो. म्हणजे स्ट्रक्चर कसं असतं बघा मुलांनो, P आहे, इथे एक P आहे, इथे एक P आहे, इथे एक P आहे आणि इथे एक P आहे. मध्ये प्लस मायनस असतं ना सर. हा P4 युनिट आहे. पॉइंट क्लिअर आहे का? सेकंड पॉइंट काय असेल? मोर रिएक्टिव्ह असतो मुलांनो. काय असतो? मोर रिएक्टिव्ह असतो. ठीक आहे ना. तिसरा काय? तिसरा पॉइंट आहे ग्लो इन डार्क. ग्लो इन डार्क म्हणजे काय? जळतो ना. जळल्यानंतर मसनवाट्यामध्ये माणसं जाळल्यानंतर कधीतरी अंधारामध्ये कोणी जर गेला तर कधी कधी जाळ लागतो बघा. म्हणजे काय होतं? त्या हाडामध्ये, माणूस जाळल्यानंतर हाडं असतात ना, त्या हाडामध्ये फॉस्फरस असतो. तो एअर सोबत एक्सपोज केले की इथं जाळ यायला लागतो. म्हणजेच काय? व्हाईट फॉस्फरस एअर मध्ये जळल्यानंतर ते ग्लो होतं. बरोबर ना. आणि हे ट्रान्सलुसंट वॅक्सी सॉलिड असतं. म्हणजे झेंडू बॉम्ब सारखं असतं. कसलं सॉलिड असतं मुलांनो? हे ट्रान्सलुसंट. ट्रान्सलुसंट वॅक्सी सॉलिड असतं. झेंडू बॉम्ब सारखं हे सॉलिड असतं. क्लिअर आहे गाइस? ओके ना. आणि हा पाचवा पॉइंट आहे मुलांनो, सोल्युबल इन CS2, कार्बन बायसल्फाइड मध्ये हा सोल्युबल असतो. लास्ट पॉइंट आहे मुलांनो, दॅट इज कॉल्ड एज 6 पॉइंट. कॅन आय राईट हियर? इथं स्पेस आहे. केप्ट अंडर वॉटर. केप्ट अंडर water, that is called as a quality explanation of white phosphorus. Quality explanation for the white phosphorus. Discrete P4 unit असतो. kept under water, more reactive असतो. glow in dark, translucent waxy solid, soluble in the carbon bisulfide CS2. पॉइंट क्लिअर आहे का? yes no? सगळ्यांना पॉइंट क्लिअर आहे का? चलो मग नेक्स्ट पॉइंट. व्हाईट नंतर रेड फॉस्फरस कडे जाऊयात. व्हाईट नंतर रेड कडे जाऊयात, है ना. रेड फॉस्फरस. रेड फॉस्फरस, हा जो रेड फॉस्फरस असतो ना मुलांनो, हा पण P4च असतो. हा पण काय असतो? P4च असतो. P4 युनिट असतो. पण ह्याच्यामध्ये हा कसा असतो? पॉलिमेरिक असतो मुलांनो. पॉलिमेरिक असतो. कसं असतो? पॉलिमेरिक म्हणजे पॉलिमर बनलेला असतो. स्ट्रक्चर बघा मुलांना, स्ट्रक्चर एकदम व्यवस्थितपणे शो ऑफ करतो. स्ट्रक्चर मध्ये बघा, हा P आहे, हा P आहे, हा P आहे, हा P आहे, हा P आहे. P4 झाला का? ठीक आहे ना.
उभे एक अशी उभी लाईन आहे, आडवी लाईन आहे, ते पुढच्या P4 ला युनिटला कनेक्ट करतोय मुलांना, आहे का? हा पण P आहे, हा पण आहे, हा पण आहे, हा पण आहे, म्हणजे ही चेन कंटिन्यू चालणार आहे मुलांना. ही जी चेन आहे ना कंटिन्यू पुढे चालणार आहे, म्हणजे मला असं असं लिहू शकतो, बरोबर आहे का? ही कंटिन्यू चालणार म्हणजेच काय, हा P4 हा युनिट झाला, मोनोमर झाला, आणि हे पूर्ण स्ट्रक्चर काय झाला, पॉलिमेरिक, म्हणजे ही लांब चेन असेल. ही चेन कशी असेल, लांब असेल. आता मुलांनो माझा एक प्रश्न आहे, व्हाईट फॉस्फरस जो आहे ना हा रिएक्टिव्ह असतो मुलांनो, है ना? हा कसा असतो, हा रिएक्टिव्ह असतो मुलांनो. माझा प्रश्न आहे का रिएक्टिव्ह असतो? कारण काय गाईस, इफ यू सी द स्ट्रक्चर ऑफ P4, यामध्ये P4 ची एक P4च असतात, त्याच्यामध्ये स्ट्रेन आहे मुलांनो, ताण आहे. त्या ताणमुळे, त्या रिंग स्ट्रेन मुळे हे जास्त रिएक्टिव्ह असतात, आणि ह्याच्यामध्ये ताण हा रिलीज झाला. जी उभी लाईन होती ना मुलांनो, इथलं जी आडवी लाईन होती ना, ही आडवी लाईन आपल्या व्हाईट ह्याच्यामध्ये नाहीये. कशामध्ये नाहीये? रेड फॉस्फरस मध्ये नाहीये. पॉइंट क्लिअर झाला का? त्यामुळं ह्यामध्ये रिंग स्ट्रेन नाहीये. त्यामुळं हा कंपॅरेटिव्हली कसा असतो, लेस रिएक्टिव्ह असतो. ह्या स्ट्रक्चर मुळे कंपॅरेटिव्हली कसा असतो, लेस रिएक्टिव्ह असतो. हे झालं क्वालिटी एक्सप्लेनेशन. चालू मोड नेक्स्ट पॉइंट गाइस, चालू मोड नेक्स्ट पॉइंट. बरोबर आहे का? ओके, आता ह्याचा नवीन पॉइंट काय असेल, डज नॉट ग्लो इन डार्क, है ना? डज नॉट ग्लो इन डार्क असं लिहू शकतो का आपण, है ना? आता हा सोल्युबल कुणामध्ये होता, CS2 मध्ये होता. हा इनसोल्युबल आहे मुलांना, इनसोल्युबल इन CS2 अँड वॉटर मध्ये पण हा इन्सोल्युबल असतो. ठीक आहे ना गाइस? ठीक आहे, हे झाले क्वालिटी एक्सप्लेनेशन. काय अडचण आहे का? ओके, shall we move to the next point, that is called as a black phosphorus. ब्लॅक फॉस्फरस चे पुन्हा एकदा दोन प्रकार आहेत मुलांनो, है ना? पुन्हा एकदा दोन प्रकार आहेत. एक आहे अल्फा ब्लॅक फॉस्फरस आणि दुसरा आहे बीटा ब्लॅक फॉस्फरस. अल्फा ब्लॅक फॉस्फरस आणि बीटा ब्लॅक फॉस्फरस. अल्फा म्हणजे काय असतात, अल्फा म्हणजे मोनोक्लिनिक म्हणतात मुलांनो, मोनोक्लिनिक नाव आहे त्याचं, आणि बीटाचं दुसरं नाव जे आहे रोम्बोहेड्रल आहे मुलांनो. रोम्बोहेड्रल जे आपले आहेत ना 22 स्ट्रक्चर्स आहेत ना आपले, काय आपले कोणते स्ट्रक्चर्स आहेत सॉलिड स्टेट मध्ये सीटीओ मध्ये हिना रोज थांबते. हे जे आहेत ना आपले काय, सीटीओ मध्ये हिना रोज थांबते, है ना? ही सीटीओ मध्ये हिना रोज थांबते. व्हॉट इज बाय सी म्हणजे क्यूबिक, टी म्हणजे काय, टेट्रागोनल, है ना? ओ म्हणजे काय, अर्थो रोम्बिक. मध्येसाठी एम आहे पहिल्या सुरू, म्हणजे मोनोक्लिनिक. हिनासाठी एच हेक्सागोनल, रोज साठी आर रोम्बोहेड्रल, थांबतेसाठी टी ट्रायक्लिनिक. ठीक आहे ना? हे आपले जे हे स्ट्रक्चर आहे, ह्या स्ट्रक्चरवरून यांचं नाव पडलेलं आहे. तर यांचं नाव काय बघा मुलांनो, ह्याचं आहे मोनोक्लिनिक आणि बीटाचा आहे रोम्बोहेड्रल. हा पार्ट क्लिअर झाला का? आता ह्यामध्ये एक चार्ट आहे मुलांनो, आणि 100% एनसीईआरटी मध्ये पॅराग्राफ आहे. त्या पॅराग्राफचं रूपांतर मी चार्ट मध्ये केले. खूप चांगलं वर्कआउट आहे मुलांनो, बरोबर ना? खूप चांगलं वर्कआउट आहे, तुम्हाला खूप आवडेल. पहिल्यांदा सुरू आहे मुलांनो, हा व्हाईट फॉस्फरस आहे, है ना? हा काय आहे, व्हाईट फॉस्फरस आहे. व्हाईट फॉस्फरसचं कन्व्हर्जन कशामध्ये करतोय आपण, रेड फॉस्फरस मध्ये करतोय. व्हाईट फॉस्फरसचं रेड मध्ये कसं होतं बघा, 573 केल्विन तापल्यानंतर इन इनर्ट ऍटमॉस्फिअर मध्ये ठेवायचं. किती दिवसासाठी, फॉर सेव्हरल डेज. म्हणजे काय करायचं, टेम्परेचर काय आहे 573 केल्विन आहे, आणि त्याला
निष्क्रिय वातावरणामध्ये खूप सारे दिवस ठेवल्यानंतर व्हाईट फॉस्फरसचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? रेड फॉस्फरस मध्ये होतं. आता इम्पॉर्टंट मुद्दा आहे मुलांनो, नेक्स्ट आहे, इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. आता नेक्स्ट आहे, मी येलो पेनने घेतो मी. आता रेड च कशामध्ये करायचं आपल्याला? ब्लॅक मध्ये होतं मुलांनो, ब्लॅक फॉस्फरस मध्ये. इथं टेम्परेचर किती आहे? 803 आहे केल्विन इन अ सील्ड ट्यूब. इन अ सील्ड ट्यूब, बरोबर ना? 803 आहे इन अ सील्ड ट्यूब. रेडचं काय आहे? ब्लॅक फॉस्फरस मध्ये आहे. कोणत्या किती टेम्परेचरला? 803 केल्विनला. त्यावेळेस काय होतं? रेड फॉस्फरसचं कन्व्हर्जन ब्लॅक फॉस्फरस मध्ये होतं. रेड फॉस्फरसचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? ब्लॅक फॉस्फरस मध्ये होतं. खूप क्वालिटी एक्सप्लेनेशन देतोय मुलांनो. आता गाईज आपण कसं गेलो? आपण व्हाईट फॉस्फरसचं कन्व्हर्जन रेड फॉस्फरस मध्ये गेलं, रेडचं ब्लॅक मध्ये झालं. पण आता आपल्याला डायरेक्ट जायचं विदाउट कन्व्हर्टिंग. How can we convert the white phosphorus into black phosphorus? हे कसं जाऊ शकतो मुलांनो? इथं टेम्परेचर बघा मुलांनो, 473 केल्विन आहे. 473 केल्विन आणि हाय प्रेशर ठेवल्यानंतर, प्रेशर ठेवल्यानंतर डायरेक्टली व्हाईट फॉस्फरसचं कन्व्हर्जन ब्लॅक फॉस्फरस मध्ये होतं. यामध्ये 3 टेम्परेचर आहेत मुलांनो. सगळ्यात इम्पॉर्टंट रेड पेन मध्ये लिहितो मी. पहिलं टेम्परेचर आहे 573 केल्विन, दुसरं टेम्परेचर आहे 803 केल्विन आणि तिसरं टेम्परेचर आहे मुलांनो, ते तिसरं टेम्परेचर आहे 473 केल्विन. हे 3 टेम्परेचर तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. दिस वन टेम्परेचर, हे दुसरं टेम्परेचर आणि तिसरं टेम्परेचर खूप महत्वाचं आहे. ज्यावेळेस प्रेशर असल्यानंतर मुलांनो काम फास्ट होतं, म्हणजे डायरेक्ट व्हाईटचं कन्व्हर्जन ब्लॅक मध्ये होतं. दॅट इज कॉल्ड ॲज अ व्हेरी क्वालिटी कंटेंट. होप सो सगळ्याला समजलं असेल. समजलं असेल तर कमेंट्स टाका. समजलं असेल तर कमेंट्स टाका. कमेंट्स येऊ द्या, कमेंट्स. झूमने काय पैसे ठेवले काय कमेंट्सला? लवकर लवकर कमेंट्स टाका ना, म्हणजे मला पुढचा टॉपिक चालू करता येतं. आणि हे असलं कंटेंट बघितल्यानंतर तुमचं डोकं काम करायला लागतं मुलांनो. हातचे मार्क होऊन जातात, तुमचे मार्क्स पडतात त्याच्याने. दीज आर द एनसीईआरटी लाईन्स. त्याचं रूपांतर एवढं सोप्या भाषेमध्ये केलं मुलांनो. होप सो तुम्हाला हा पाठ कळला असेल. शाळा मूव टू द नेक्स्ट पॉइंट. नेक्स्ट टाइम मुलांनो, नेक्स्ट पॉइंटचं नाव आहे, ओके, पुट ऑन द हेडिंग गाइस, डायनायट्रोजन. डायनायट्रोजन. डायनायट्रोजनला काय म्हणतात? डायनायट्रोजनचा फॉर्म्युला काय? 2 नायट्रोजन. दॅट इज कॉल्ड ॲज अ डायनायट्रोजन. क्लिअर आहे? आता ह्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय मुलांनो? व्हॉट टू डिस्कस अबाउट द प्रिपरेशन. ह्यामध्ये सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत प्रिपरेशन. आणि प्रिपरेशन वरती फिक्स प्रश्न असतात मुलांनो. प्रिपरेशन वरती काय असतात? फिक्स क्वेश्चन्स असतात, बरोबर का? आता नायट्रोजन बनवायचं आहे मुलांनो, आहे ना? नायट्रोजन बनवायचं आहे. तर सगळ्यात पहिली मेथड आहे मुलांनो, दॅट इज कॉल्ड ॲज अ कमर्शियल मेथड. दॅट इज कॉल्ड ॲज अ कमर्शियल मेथड. कमर्शियल मेथड म्हणजे स्वस्त, बरोबर ना? कमर्शियल मेथड म्हणजे काय असतं? जी जो सस्ती होती है. क्या होती भाई? सस्ती मेथड, बरोबर ना? कम पैसे में ज्यादा उत्पन्न. दॅट इज कॉल्ड ॲज अ कमर्शियल मेथड. आता मुलांनो, कमर्शियल मेथड म्हणजे नेमकं काय करायचं रे मुलांनो? बरोबर आहे का? कमर्शियल मेथड म्हणजे नेमकं काय बघा, ऐकून घ्या. दुनिया कशी आहे मुलांनो? दुनिया गोल आहे. थोडंसं नेक्स्ट स्लाइड वरती घेतोय. दुनिया कशी आहे? दुनिया गोल आहे. या दुनियामध्ये 2 लोक आहेत मुलांनो. एक आहे N2, दुसरा आहे O2. N2 चं पर्सेंटेज आहे, किती पर्सेंटेज आहे? 78% आहे. O2 चं पर्सेंटेज ऑलमोस्ट 21% आहे मुलांनो, है ना? किती टक्के आहे? 21% आहे. नायट्रोजन किती आहे एअर मध्ये? 78% आहे. ऑक्सिजन म्हणजेच काय? आणि 1% मध्ये बाकीचे गॅसेस आहेत. 1% म्हणजे काय? बाकी गॅसेस आहेत, बरोबर ना? म्हणजे आपल्याला काढायचं काय त्यामधनं? म्हणजे एअर मधनं आपल्याला काढायचं काय? फक्त जर ऑक्सिजन काढलं तर हा 99 तर होतोच ना, बरोबर ना?
एक सिलेंडर घेतलं, आता बघा कसं प्रिपरेशन करतोय बघा मुलांनो. हा जो एअर गॅस आहे मुलांनो, काय म्हणलं मी, हा एअर गॅस आहे. एअर गॅसला काय केलं, एअरला लिक्विड बनवलं मुलांनो. काय बनवलं, एअरला लिक्विड बनवलं. हे लिक्विड कसं बनवू शकतो, कूल करून, कूल आणि प्रेशर लावून. त्या हवेला काय केलं, कूल केलं आणि प्रेशर लावलं. त्या एअरचं काय केलं, लिक्विड एअर बनली मुलांनो, आहे ना. लिक्विड एअर मध्ये कोण कोण आहेत, लिक्विड एअर म्हणजे काय, लिक्विड एअर आहे मुलांनो, आहे ना. लिक्विड एअर मध्ये कोण कोण आहेत, लिक्विड एअर मध्ये लिक्विड N2 पण आहे आणि लिक्विड O2 पण आहे. क्लिअर आहे ना. ह्याचं काय करायचं मग आता नंतर, ह्या दोघांचं काय करायचं, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन करायचं मुलांनो. काय करायचं, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन एक टेक्निक आहे मुलांनो. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ना. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मध्ये काय होतं, डिस्टिलेशन म्हणजे सेपरेशन ऑफ लिक्विड्स, है ना. डिस्टिलेशन म्हणजे काय, सेपरेशन ऑफ लिक्विड्स. यामध्ये काय होतं, यामध्ये O2 पण सेपरेट होतो आणि N2 पण सेपरेट होतो. आता हा जो N2 आहे ना मुलांनो, हा सेपरेट फ्रॅक्शनल डिस्टिलेशन कधी करतात, ज्या वेळेस त्यांचा बॉइलिंग पॉइंट मध्ये डिफरन्स असतो. ज्या वेळेस दोन लिक्विड्स मध्ये बॉइलिंग पॉइंट मध्ये डिफरन्स असतो, त्यावेळेस काय करतात, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन करतात. त्याच्या बॉइलिंग पॉइंट ऑफ लिक्विड काय बघा मुलांनो, बॉइलिंग पॉइंट ऑफ नायट्रोजन आहे 77.2 केल्विन आणि लिक्विड ऑक्सिजनचा आहे 90 केल्विन. हा त्याचा बॉइलिंग पॉइंट आहे मुलांनो. म्हणजे ह्या दोघांमध्ये काय आहे, डिफरन्स आहे, म्हणून हे दोन्ही पण सेपरेट होऊ शकतात. दॅट इज कॉल्ड ॲज अ फर्स्ट मेथड, दॅट इज कॉल्ड ॲज अ कमर्शियल मेथड टू प्रिपेअर द डायनायट्रोजन. आपल्याला हा प्रोडक्ट पाहिजे होता आणि हा प्रोडक्ट भेटलेला आहे. म्हणजे काय केलं, एअर घेतलं, एअर गॅसला प्रेशर दिलं, कूल केलं, लिक्विड बनवला, त्याच्यावरती फक्त फ्रॅक्शनल डिस्टिलेशन केलं आणि ऑक्सिजन आणि नायट्रोजन भेटले. कारण का, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन काय सेपरेट झालं, कारण त्यांच्या बॉइलिंग पॉइंट मध्ये डिफरन्स आहे, त्यामुळे ते सेपरेट झाले. होप सो हा पार्ट तुम्हाला समजला असेल. यस नो, कमेंट्स टाका सगळ्यांनी. खूप क्वालिटी एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न करतोय. ओके, shall I move to the next point? नेक्स्ट मेथड आहे मुलांनो, लॅबोरेटरी मेथड. नेक्स्ट सेकंड मेथड आहे लॅबोरेटरी मेथड. लॅब मेथड आहे मुलांनो, है ना. आता लॅब मेथड बघायची का रे मुलांनो, एकदम व्यवस्थितपणे एक्सप्लेनेशन देऊ. यस नो. आता लॅब मेथड मध्ये अमोनियम क्लोराईडची रिएक्शन करतात मुलांनो, ऐकून घ्या. 4 मेथड, प्रत्येक वर्षी ह्या 5 मेथड पैकी 4-5 मेथड पैकी एक प्रश्न असतो. आणि डायनायट्रोजन फिक्स प्रश्न असतो, फिक्स. नाही आलं तर 1000 रुपये प्रति स्टुडंट देईन मी, है ना. अमोनियम क्लोराईड ची रिएक्शन कुणासोबत झाली, NaNO2 सोबत झाली मुलांनो, है ना. NaNO2 सोबत झाली. ह्यामध्ये ह्या टोटल रिएक्टंट मध्ये नायट्रोजन किती आहे तरी मुलांनो, नायट्रोजन बघा बरं किती आहे त्याच्यामध्ये. नायट्रोजन 2 आहेत. एक नायट्रोजन इथं आहे आणि एक नायट्रोजन इथं आहे. क्लिअर ना. इथं काय केलं मी, N2 केला. ठीक आहे ना. ह्यामध्ये ऑक्सिजन किती आहेत बघा, ऑक्सिजन 2 आहे. 2 ऑक्सिजन मध्ये आणि हायड्रोजन 4 आहेत. म्हणजेच काय होईल, 2H2O, है ना. 4 हायड्रोजन आणि 2 ऑक्सिजन काय निघून गेले, 2H2O. राहिलं काय रे मुलांनो, हा Na आणि हा Cl, दॅट इज कॉल्ड ॲज NaCl. काहीतरी अवघड आहे का रे मुलांनो, काहीतरी अवघड आहे का. दॅट इज कॉल्ड ॲज, वी प्रिपेअर्ड आउट द डायनायट्रोजन इन द लॅबोरेटरी बाय द रिएक्शन ऑफ अमोनियम क्लोराईड अँड सोडियम नायट्रेट. बरोबर का. NaNO2 प्लस अमोनियम क्लोराईडची रिएक्शन झाल्यानंतर लॅबोरेटरी मेथड मध्ये N2 बनतो. शॅल वी मूव्ह टू नेक्स्ट वन, थर्ड मेथड आहे. दिस इज सेकंड वन. थर्ड मेथड कडे जायचं आपल्याला. असे 4-5 मेथड्स आहेत आपल्याला, ते बघायचे आहेत, है ना. थर्ड आहे, खूप महत्वाची मेथड आहे, अमोनियम डायक्रोमेट.
अमोनियम डायक्रोमेट गाइस. क्लियर आहे गाइस. अमोनियम डायक्रोमेट म्हणजे काय? NH4 टेकन ट्वाइस Cr2O7. अमोनियम डायक्रोमेट. अमोनियम डायक्रोमेट म्हणजे काय? आपल्याला पोटॅशियम डायक्रोमेट माहित होतं ना, K2Cr2O7. हे पोटॅशियम डायक्रोमेट आहे. तसंच काय केलं मी? पोटॅशियमच्या ठिकाणी अमोनिया घेतला. दॅट इज कॉल्ड एज अ पोटॅशियम डायक्रोमेट, है ना. दॅट इज कॉल्ड एज अ पोटॅशियम डायक्रोमेट. हे त्याची मिनिंग झाली गाइस. क्लियर आहे का? क्लियर असेल तर हो म्हणा. हो म्हणा. क्लियर झालं म्हणा. दॅट इज कॉल्ड एज अमोनियम डायक्रोमेट. काहीच नाही मुलांनो, अमोनियम डायक्रोमेटला डायरेक्ट हेंडगा लावायचा गाइस. काय करायचा? अमोनियम डायक्रोमेटला काय करायचं? हेंडगा लावायचा. हेंडगा लाल कलर घेतो. ह्याला काय केलं मी? हेंडगा लावला गाइस, है ना. अमोनियम डायक्रोमेटला डिकम्पोज केलं, है ना. डिकम्पोज केलं. ह्याच्यातनं काय? ह्याच्यामध्ये नायट्रोजन किती आहेत? नायट्रोजन 2 आहेत. हा N2 आपल्या साईडला काढला, बरोबर ना. हेंडगा लावल्यानंतर ऑब्विसली काय निघून जाईल? वॉटर निघून जाईल. वॉटर निघण्यासाठी आपल्याकडे हायड्रोजन किती आहेत बघा? 4 आणि हे 2 म्हणजे किती आहेत? 8 हायड्रोजन आहेत. 8 हायड्रोजन पासून मी 4s2o बनवू शकतो, है ना. 8 हायड्रोजन पैकी मी किती बनवू शकतो? 4s2o बनवू शकतो. प्लस राहिलं काय? इथं 4 झाले. 7 मधनं 4 ऑक्सिजन पण यूज झाले ना इथे, है ना. 7 मधनं 4 गेले, राहिले किती? 3 ऑक्सिजन राहिले. Cr2 आणि O3 म्हणजे व्हॉट? Cr2O3 नावाचा हा क्रोमियम ऑक्साइड बाहेर पडला. दॅट इज कॉल्ड ॲज अ प्रिपरेशन ऑफ डायनायट्रोजन फ्रॉम द अमोनियम डायक्रोमेट. हा प्रश्न आहे मुलांना. आणि सगळ्यात भारी गोष्ट जी प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मध्ये आहे ती आहे प्रिपरेशन ऑफ डायनायट्रोजन. सगळ्यात मोठी मेथड आहे मुलांनो. आणि ही मेथड आहे 4 मेथड पैकी शेवटची मेथड येते. आणि ह्या शेवटची मेथड आहे मुलांनो फ्रॉम सोडियम अँड बॅरियम अझाइड. चौथी मेथड आहे फ्रॉम सोडियम अझाइड और बॅरियम अझाइड. आता म्हणा मुलांनो, अझाइड म्हणजे नेमकं काय असतं रे? अझाइड म्हणजे काय असतं बघा. अझाइड हे अझाइड असतं, ओके ना. त्याचा फॉर्म्युला पण सेमच असतो. अझाइड म्हणजे N3 निगेटिव्हला अझाइड म्हणतात. N3 निगेटिव्हला अझाइड म्हणतात. हा N3 ला अझाइड म्हणतात. अझाइड म्हणजे एक निगेटिव्ह असतो. त्याची व्हॅलेन्सी किती असते? ऑक्सिडेशन स्टेट अझाइडची किती असते? -1 असते गाइस. किती असते? -1 असते. तर सोडियम अझाइड का असेल? हा, तर स्टार्ट करायचं का प्रिपरेशन? सोडियम अझाइड का असेल? सोडियम अझाइड असेल NaN3, है ना. NaN3 इज अ सोडियम अझाइड. तर बॅरियम अझाइड कसा असेल मुलांनो? बेटा मागे कालच कुठं बाप राजी. बाप आहे ना हा. बाप अझाइड आहे हा. बापाची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? +2 आहे. म्हणजे अझाइड किती लागतील? 2 लागतील ना मुलांना. अझाइड किती लागतील? 2 लागतील. ह्याला मी असं लिहू शकतो का? बॅरियम अझाइडला BaN3 टेकन ट्वाइस, कारण याची ऑक्सिडेशन स्टेट +2 असते, त्यामुळे हा त्याचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे ना गाइस. शॅल आय प्रोसीड फॉर द रिएक्शन? पहिल्यांदा सुरू सोडियम अझाइडची रिएक्शन देतो आणि नंतर बॅरियम अझाइड. आता ह्या अझाइड्स मध्ये लक्षात घ्या गाइस, सगळ्यात प्युअर नायट्रोजन जर कोणत्या मेथड मध्ये होत असेल तर ती मेथड आहे अझाइडची मेथड. प्रश्न विचारलेला आहे नीट प्रिव्हियस PYQ मध्ये बघू शकता. PYQ मध्ये बघू शकता, प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघू शकता की ह्या 4 मेथड पैकी सगळ्यात प्युअर नायट्रोजन जो भेटतो तो कोणत्या मेथडनं भेटतो? तर आन्सर आहे अझाइडच्या मेथडनी भेटतो. हा जो आहे आन्सर जो आहे तो कशाने भेटतो? अझाइडच्या मेथडनी भेटतो. पॉइंट क्लिअर आहे का? ओके ना. चला ऐका. ओके गाइस. ओके बघा, आता सोडियम अझाइडची रिएक्शन लिहितोय. 2 मॉलिक्यूल ऑफ NaN3. ह्याला डायरेक्टली काय करायचं? हेंडगा लावायचं गाइस. हेंडगा लावल्यानंतर काय म्हणणार? काहीच नाही. 2 मॉलिक्यूल ऑफ Na प्लस 3 मॉलिक्यूल ऑफ N2. क्लिअर आहे? N2 इज आवर नायट्रोजन. नंतर बाप अझाइड काय असतं? तुम्हाला आता सांगितलं BaN3 टेकन ट्वाइस
बरोबर ना, ह्याला हँडगा लावा. हा का बाप साईडला बसणार प्लस 3 मॉलिक्युल ऑफ N2. पॉइंट क्लिअर आहे गाईस. ह्या मेथडनी, चौथ्या मेथडनी सगळ्यात प्युअर नायट्रोजन भेटतो. होप सो हा पार्ट तुम्हाला समजला असेल. सेकंड लिंक पाठवायची का? फटफट कमेंट टाका. 30 मिनिट्स राहिलेले आहेत.